हॅलो. धन्यवाद मानस. देवेंद्र पाटील, त्यानंतर आमचे देवेंद्र माळी, त्यानंतर प्रथमेश मोरे, साथी स्कोरर मयूर पाटील, या सगळ्यांचं रसायनी ट्रॉफीमध्ये मनापासून स्वागत आहे. शुभम कदम, अंकित मालुसरे, राहुल पाटील, विलास कदम, प्रणय भोईर या सगळ्यांची मेहनत आणि खूप चांगली स्पर्धा. मैत्री चषकानंतर रसायनी ट्रॉफीकडे त्यांनी केलेलं हे खूप चांगलं आयोजन, त्याबद्दल त्यांना मनापासून शुभेच्छा आहेत. काल खूप चांगल्या मॅचेस या ठिकाणी संपन्न झाल्या. आपण बऱ्याच जणांनी माझी काल आठवणही काढली, परंतु काही कारणास्तव मला येता येत नाही हल्ली क्रिकेटच्या कॉमेंट्रीकडे. पण अंकित, त्यानंतर ही सगळी मंडळी, आणि आजच्या रात्रीतला हा दुसरा सामना या ठिकाणी सुरू आहे. तो म्हणजे देवळोली आणि पेण तालुक्यामधला मोरिया बोरगाव. गोलंदाजी करतोय गोलंदाज कुणाल शिंदे. जबरदस्त चेंडू, डायरेक्ट दांडी उद्ध्वस्त केली आहे. पहिला धक्का या ठिकाणी दिलाय तो मोरिया बोरगाव टीमला मंगेश पाटीलच्या रूपामध्ये. लीग असेल, अशा बऱ्याचशा टुर्नामेंटमध्ये प्रणय भोईरनं चांगली कामगिरी केली आणि आज आयोजकांच्या भूमिकेमध्ये त्यांचंही मोलाचं योगदान आहे, त्याबद्दल त्यांचंही स्वागत आपण करूया. पहिल्या विकेटचं पतन या ठिकाणी झालंय. पहिला धक्का घरच्या मैदानावरती मिळाला आहे, तो उसराई देवळोली टीमला. फलंदाज त्या ठिकाणी बाद झाला आहे तो मंगेश पाटील. सुसज्ज असं मैदान, खूप सारी मेहनत आयोजकांची. गेली बरेच दिवस ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी या आयोजकांनी घेतलेली मेहनत, आणि ती खऱ्या अर्थानं आता सफल झाले की काय असा प्रश्न या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. 2 चेंडू संपलेले आहेत कुणाल शिंदेचे. पहिल्या चेंडूवरती त्यांनी 1 धाव दिली, त्यानंतर मात्र विकेट मिळवली. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या केवळ 1. सुरुवात चांगली केली. गोलंदाजीचा निर्णय त्या ठिकाणी घेतला मोरिया बोरगाव टीमनं. टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी स्वीकारलेलं आहे, पण तो निर्णय पथ्यावरती पडलाय. नियम ही कठोर आहेत. आपल्याला वेळेचे बंधन आहे, याची आपण कृपया नोंद घ्यावी. वेळेमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला मॅचेस खेळवाव्या लागतील, याची कृपया नोंद घ्यायची. देवळोली संघाला विनंती असेल. सलामीची जोडी मैदानावरती ज्या वेळेस गेली त्यावेळेस असं वाटलं की मोठा धावसंख्येचा डोंगर उभा केला जाईल. लोवर फुल टॉस, चांगली गोलंदाजी, दांडी गुल. अजून एक धक्का मिळालाय. लगातार 2 चेंडूवरती 2 विकेट मिळवल्या त्या गोलंदाज कुणाल शिंदेनं, आणि खर्च्या मैदानावरती देवळोली संघाला अक्षरशः धावा काढण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यास भाग पाडलं ते कुणाल शिंदे या बोरगाव टीमच्या गोलंदाजांनी. त्यांनाही मनापासून धन्यवाद. खूप चांगला आवाज. थोड्याच वेळामध्ये मला असं वाटतं आमचे गुरु टीके माळी सर यांचं या ठिकाणी आगमन होईल. कॉमेंट्री ते पलीकडच्या कंपाऊंडमधून ऐकत असतील तर त्यांचंही स्वागत आहे. रायगडमधील एक जबरदस्त निवेदक, तेवढ्याच ताकदीचे समालोचक आणि ओबीसी सेल काँग्रेस पार्टीचे तालुका उपाध्यक्ष टीके माळी सर यांचे आपण थोड्या वेळामध्ये इथे आगमन पाहणार आहोत. कालही ते या ठिकाणी होते आणि आमचे मित्र, परममित्र, गेली 17 वर्ष आमची एकत्रित असलेली जोडी. प्रवीण दुगाडे, बऱ्याच वर्षानंतर आपण या ठिकाणी त्यांना पाहिलं. खूप चांगली समालोचनाची भूमिका प्रवीण दुगाडे यांनी काल पार पाडली. 5 वाजेपर्यंत मला असं होते प्रवीण दुगाडे. गोलंदाज तयार कुणाल शिंदे. चांगला चेंडू होता, इथे मात्र गली आणि पॉईंटच्या मधून चेंडू ढकललाय. 1 धाव त्या ठिकाणी घेतली जाईल आणि 1 धावेच्या बरोबरीनं धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावा होतील त्या 2 विकेटचं पतन झालं इथे देवळोली टीमच्या, आणि केवळ 2 धावा धावफलकावरती. आक्रमण करावं लागेल फलंदाजांना. यश मालकर आमचे समालोचक
यांच्याकडनं हे पारितोषिक आलेले. लगातार 3 षटकार मारले शुभम कदमनं, तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. पण पहिला चेंडू त्या ठिकाणी खेळण्यासाठी सज्ज असताना वाईट चेंडू फेकलाय कुणाल शिंदेनं. पहिला वाईट चेंडू आपण बघतोय. हा चांगला फलंदाज आहे शुभम कदम, बरीचशी मैदानं त्यानं गाजवलेली आहे. पण या घरच्या मैदानावरती त्यांना आक्रमण करून मोठी धावसंख्या आपल्या टीम उसराई देवळोलीसाठी बनवावी लागेल. आणि तशी फलंदाजी या मैदानावरती होते का हे पाहणं गरजेचं. डिफेन्स करण्याचा प्रयत्न अगदी हलक्या हातानं पॉईंटच्या रिझमध्ये चेंडू ढकललं. एक धाव त्या ठिकाणी त्यानं मिळवली, ती शुभम कदमनं. आणि या एका धावेच्या बरोबरीने टीमची धावसंख्या झाली आहे 2-4. नक्कीच मयूर पाटील आमचे एक जबरदस्त स्कोरर आहेत. त्यांनी सांगितले की 99 धावा एक करून म्हणजे एकेरी 99 धावा आत्तापर्यंत आलेल्या आहेत आणि शतकही पूर्ण होईल या चेंडूवरती असं वाटलं. पण चांगला स्ट्रोक पॉईंटच्या वरून चेंडू जाईल थर्मॅन सीमारेषे पलीकडे असं वाटलं असताना अगदी वेगानं क्षेत्ररक्षक गेला डीप पॉईंटला. चेंडूला त्यानं उचललं, तोपर्यंत मात्र या चेंडूवरती धावा मिळाल्या 2. आणि या 2 धावांच्या बरोबरीने टीमची धावसंख्या झाली आहे ती 6. पहिल्या षटकाचा खेळ इथे अजूनही मला असं वाटते म्हणजे आता संपलेला आहे. आपल्याचे रोहितजी ढमाळ यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. आयोजकांच्या भूमिकेमध्ये प्रणय भोईर, त्यानंतर शुभम कदम, अंकित मालुसरे सगळीकडे पाहुणचार करण्यामध्ये मग्न आहेत. आणि त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत कारण 2 वेळेस त्यांनी मोठ्या टुर्नामेंट आयोजित केली. आता डेअरिंग केली नाईट मॅच ठेवण्याची, त्यांनाही आपण धन्यवाद देऊया. पहिलं षटक या ठिकाणी संपलंय. 2 विकेटचं पतन आणि 6 धावा केवळ धावफलकावरती. 6 धावा धावफलकावरती. खूप चांगलं मैदान चारही बाजूला मैदानावरती आपण बघतोय. आउटफील्ड फास्ट आहे. याच्यावरती फक्त तुम्हाला तंत्रशुद्ध फलंदाजी करावी लागेल. मोठमोठे फटके चेंडूच्या मेरिटनुसार त्या ठिकाणी फलंदाजी करणं गरजेचं आहे. मैदानावरती फलंदाज उभा आहे तो अमित पाटील आणि शुभम कदम गोलंदाज. धीरजचा हा चेंडू मोठा फटका खेळायचा होता परंतु चेंडू गेला शॉर्ट फाईन लेगला, जिथे एकही धाव मिळणार नाही. धीरज बेलकडे हा गोलंदाज आहे. मोरिया बोरगाव टीम पेन तालुक्यामधली एक ताकदवान टीम आहे. बऱ्याचशा टुर्नामेंटमध्ये चांगला खेळ त्यांनी केलेला आहे. वावेगरनं जायचं नाहीये, यानंतर आपला सामना होईल. 3 षटकांचा यानंतर सामना दुसऱ्या फेरीचा असेल याची नोंद कृपया सेकंड मध्ये जे टीम जातील त्यांनी नोंद घ्यायची आहे. तर आपण या बोरगाव टीमचा विचार करतोय. बोरगाव टीम म्हटल्यानंतर पेन तालुक्यातील एक ताकदवान टीम आहे आणि आमचे मित्र पंकज पाटील, धीरज पाटील असतील, बरेच वेळेला मोरिया बोरगाव टीमला त्यांनी या परिसरामध्ये ॲज अ फ्रँचायझी म्हणून बरेच वेळा उतरवलेलं आहे. त्यांचं स्वागत. चांगला फटका जातोय सरळ चेंडू फाईनच्या दिशेनं वेगानं जाईल असं वाटलं परंतु 2-2, 3-3 क्षेत्ररक्षक पाठलाग करतील डीप फाईन लेगला. तोपर्यंत या चेंडूवरती मयूर पाटील मला सांगत असताना 2 धावा त्या ठिकाणी मिळाल्या. 3री धाव घेण्याचा प्रयत्न आणि जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा या चेंडूवरती. 9 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. खूप चांगलं आयोजन या स्पर्धेच्या निमित्तानं करण्यात आलेलं आहे. बॅनर्स बरेचसे त्या ठिकाणी पाहुण्यांचे लगावण्यात आलेले आहेत. त्यांचंही आगमन 1-2 दिवसामध्ये या होईल यात बिलकुल शंका नाही कारण आयोजन चांगलं केलेलं. या आयोजकांनी मेहनत खूप घेतलेली आहे आणि बऱ्याचशा मॅचेस अजूनही पेंडिंग आहेत. मला असं वाटतं यानंतर मला असं वाटतं वावेगरलाही मॅच होणार आहेत. त्यानंतर आमदार ट्रॉफी आहे गारमाता कराडे यांच्या वतीनं 11 आणि 12 एप्रिलच्या नारपोलीलाही नाईट मॅचेस आहेत. पण चेंडू जातोय तो शॉट गलीच्या दिशेनं जिथे एक धाव घेतली जाईल. पंच आमचे यावेळेस विशाल पाटील सर आणि दुसरे पंच आहेत ते निशांत माळी. निशांत माळी मला असं वाटतं लेदरचंही प्रॅक्टिस त्यांनी सुरू केलं आहे NISMला. एक टेक्निकल फलंदाज निशांत माळी. गोलंदाजी खूप चांगली आहे. गोलंदाजी या ठिकाणी आग ओखणारी पाहायला मिळते. गोलंदाजीचं महत्त्वाचं शस्त्र म्हणजे त्यांचा अचूक टप्पा, वेगावरती असलेलं नियंत्रण आणि दिशा. या सगळ्या गोष्टींचा एकंदर विचार जर केला
स्वीप करण्याचा प्रयत्न फसला इथे. खूप चांगली गोलंदाजी धीरज बेलकडे याच्याकडनं पाहायला मिळाली. या षटकात केवळ मयूर पाटील मला सांगतायत 4 धावा मिळाल्यात आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर घरच्या मैदानावरती मानस आपण पाहतोय उसराई देवळोली टीम केवळ 10 या धावसंख्येवरती खेळत असताना दयनीय अवस्था त्या ठिकाणी त्यांची निर्माण केलेली आहे. मोरिया बोरगाव टीमनं त्यांची गोलंदाजी या ठिकाणी खूप चांगली पाहायला मिळाली आणि अक्षरशः धावसंख्येवरती त्या ठिकाणी रोख लावण्याचं काम केलंय ते गोलंदाज कुणाल शिंदेनं पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये. त्यानंतर धीरजनंही तो विश्वास त्या ठिकाणी सार्थ ठरवला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 10 अशी स्थिती त्या ठिकाणी पाहायला मिळतीये ती उसराई देवळोली टीमची. सोमटणे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आदरणीय सुशांत पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांनाही आपण विनंती करूया की आपण व्यासपीठावरती यावं. सुशांत पाटील यांना विनंती असेल की आपण कृपया व्यासपीठावरती यावं. 2 षटकांचा खेळ संपला. सिद्धेश शिंदे नवीन गोलंदाज येत असताना मानस मनोरे बघा 5वी 6वीला असताना त्यांनी समालोचनाची सुरुवात केली आणि आता कितवीला आहे आता सेकंड इयर त्यांनी कंप्लीट केलेलं आहे. 9 वर्षानंतर आम्ही भेटतोय एकत्र. चांगला फटका टायमिंग मात्र चुकलंय. चेंडू जास्त काळ हवेमध्ये आणि यावेळेस मात्र विकेटचं पतन होईल. अजून एक धक्का मिळेल उसराई देवळोली टीमला अमित पाटीलच्या रूपामध्ये 10 धावा असताना. पाहायला मिळेल परंतु गोलंदाजांनी फलंदाजीचं पूर्णपणे कंबरडं मोडलं आणि डोकं वर करू दिलं नाही. फलंदाजांना पूर्णपणे त्यांच्या फलंदाजीच्या अगदी आपल्या गोलंदाजीच्या दबावाखाली त्यांनी ठेवलेलं आहे. 3रं षटक सुरू असताना केवळ 10 धावा 3 बाद. मानस मनोरे म्हणजे प्रवीण दुगाडे यांचे भाचे आणि पुतणे सुरुवातीला हिंदीनं सुरुवात केली. त्यांना वाटलं हां पण हिंदी करतात पण त्याला मराठीकडे वळलेले आहेत. कारण प्रवीण दुगाडे जोपर्यंत आहेत तोपर्यंत त्यांना माहिती आहे की आपण मराठी आणि हिंदी दोन्ही केल्या पाहिजेत. प्रवीण दुगाडे आपण बघितलं बरेच दिवसातून काल आम्ही त्यांचा आवाज या ठिकाणी ऐकला. एक सुंदर असे समालोचक हिंदीचा बुलंद आवाज प्रवीण दुगाडे. गोलंदाज तयार सिद्धेश शिंदे. इथे चांगला फटका हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली गरंगळत चाललाय वाईडिश लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षण तेवढ्याच ताकदीचं आहे. जेवढी चांगली गोलंदाजी तेवढ्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण आणि याचा ज्या वेळेस मिलाप झाला त्यावेळेस धावसंख्येवरती अंकुश लगावला. 11 धावा 4 विकेटचं पतन देवळोली टीमच्या आणि 100 धावा एकेरी पूर्ण झालेल्या आहेत. आपण पाहताय खूप चांगली ही स्पर्धा. लोवर फुलटॉस चांगला चेंडू होता. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा आता जाईल असं वाटलंय परंतु क्षेत्ररक्षणी तेवढ्याच ताकदीचं पाहायला मिळालं. अखेरकार चेंडूनं सीमारेषा गाठलीच आणि या 4 धावा. यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांनाही विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. सन्माननीय एम डी माळी साहेब मारुती माळी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती असेल की आपण कृपया व्यासपीठावरती यावं. क्रिकेटची खूप आवड आणि आपण बघतोय त्यांचं इथे आगमन. चेंडू बॅकफूट लावून गळीमध्ये ढकलायचा होता पण विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावलाय आणि 3 षटकं अजूनही त्या ठिकाणी सुरू आहे. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. केवळ धावफलकावरती 15 धावा आपण पाहताय. मयूर पाटील आमचे साथी स्कोरर त्यानंतर मानस मनोरे. अतिशय चांगली कॉमेंट्री आपण बघतोय. आता नवीन इथे चांगला चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न थर्डमॅनच्या डोक्यावरून चेंडू जाईल. यावेळेस थांबणार नाहीये. चौकार मिळेल यावेळेला रिव्हर्सच्या रूपामध्ये उसराई देवळोली टीमचा फलंदाज करण पाटीलला आणि या 4 धावांच्या बरोबरीने टीमची धावसंख्या 19. शुभम कदमच्या बॅटमधनं आलाय चौकार. 19 धावा धावफलकावरती. 3रा चौकार मयूर पाटील. खूप चांगली स्कोररची भूमिका आणि म्हणून तर त्यांनी मला असं वाटते काय ते 1 लाख रुपये जिंकले होते. आताही जिंकलेत 21,000.
क्रिकेटचा खूप चांगला दांडगा अनुभव अभ्यास. पुन्हा एकदा रिवर्स चांगला फटका जाईल थडम्यांच्या बाहेर. इथे लगातार 2 चेंडूवरती 2 चौकार. फलंदाज शुभम कदमच्या बॅटमधनं अजून एक रिवर्स. यांच्या बॅनरला बघा सुशांत, तुमच्या बॅनरला फटका मारलेला आहे. सोबटण्याचे उपसरपंच आमचे मित्र आहेत सुशांत पाटील यांच्या दिशेनं चेंडू लगावलाय आणि या 4 धावा. आता धावा होतील त्या 23 षटक 3 संपलेली आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावा. जवळजवळ 7:45ची सरासरी या ठिकाणी आतापर्यंत आहे. राहुल पाटील, त्यानंतर अंकित मालुसरे, राहुल निलेश विलास कदम, प्रणय भोईर, शुभम कदम, यश मालकर, हे सगळी मंडळी. यश मालकरही चांगला आजकाल कॉमेंट्री त्यांची पाहायला मिळते. बऱ्याचशा टुर्नामेंटमध्ये त्यांना आपण पाहिलेलं आहे. चांगली कमेंट्री त्यांच्याकडनं आपण बघितली. मानस असेल, आमचे मोरे प्रथमेश मोरे असतील. आता सगळी यंग ब्रिगेड तयार झालेली आहे, त्यामुळे आम्ही थोडंसं मागे राहण्याचा प्रयत्न करतो. इथे 3 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावा धावफलकावरती. 3रं षटक संपलं. विवेक बेलकडे हे नवीन गोलंदाज. विवेक बेलकडे नवीन गोलंदाज तयार. चांगला चेंडू होता. इथे आडव्या पट्ट्याने खेळायचं होतं चेंडूला. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. पहिला चेंडू डॉट टाकलाय, पण जास्तीत जास्त बॅटिंग शुभमच्या वाट्याला येणं गरजेचं आहे उसराई देवळोल टीमसाठी. कारण शुभम जास्तीत जास्त जर स्ट्राईकला राहिला तर मोठमोठे फटके त्याच्याकडनं येऊ शकतात आणि एक चांगली धावसंख्या टीमसाठी होऊ शकते. बघूया गोलंदाज हलक्या हातानं कट केलंय. गलीमध्ये ढकललाय चेंडू. 1 धाव घेतली जाईल शॉर्ट हॅन्डमॅनच्या रिजनमध्ये आणि या एका धावेच्या बरोबरीने टीमची धावसंख्या 24 धावफलकावरती. 500वा चेंडू फेकला गेलाय. सनी पाटील षटकारासाठी त्यांच्याकडनं 500 आले. हा 499वा चेंडू फेकला गेला. आता 500वा चेंडू फेकला जाईल. खूप चांगलं अभ्यास आहे तुम्हाला मयूर. चांगली स्कोररची भूमिका. किती चेंडू झालेत, मिनी कम्प्युटरही म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. गोलंदाज तयार आहे. चांगला फटका, इथे चांगला फटका आहे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. मात्र या चेंडूवरती धावा मिळतील एकच. 500 चेंडू फेकून झालेले आहेत आतापर्यंत. लिगली ना 500 चेंडू आतापर्यंत फेकलेले आहेत गोलंदाजांनी. विवेक बेलकडे या गोलंदाजानं पाहुण्यांची व्यासपीठावरती आपण वर्दी पाहतोय. MD माळी साहेब, त्यानंतर सुशांत पाटील सोमटण्याचे, त्यानंतर सचिन पाटील. चांगली गोलंदाजी आपण बघतोय. फलंदाज थोडेसे कॉन्फिडंट लो त्यांचा पाहायला मिळाला. फटक्यामध्ये आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला. एकच धाव. 26. 2 चेंडू शिल्लक. खूप चांगला फटका, स्वीट साऊंड मिड विकेटच्या डोक्यावरून शुभम कदमच्या बॅटमधनं अगदी देखणा खणखणीत षटकार. ते मीटर नसेल तोपर्यंत सांगणे कठीण आहे. अजूनही आपण बघतोय पुढच्या वेळेस मीटर आणतील राहुल पाटील. किती डिस्टन्स त्या ठिकाणी खेचला षटकार. नक्कीच गोलंदाज तयार. पुन्हा एकदा चांगला खांद्याचा उपयोग होता. इथे मात्र तसाच फटका खेळणार हे माहिती होतं. खांद्याचा उपयोग केला, चेंडूला थोडंसं अनबाउन्स केलं आणि फलंदाजाला संभ्रमात टाकलंय गोलंदाजानं. पहिली 4 षटकं म्हणजे पहिलं सत्र संपलं. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर वावेघर संघालाही आपण विनंती करणार आहोत
आएगी लॉन्गॉन सीमा रेखा के बाहर, नंबर आएगा 4। आपको वहां से नजर आएगी, अगर ये कैच होता विकेट आ सकता था, मौका बन सकता था, लेकिन कैच छूटा तो मैच छूटा। इस बात का जिक्र आपने हमेशा सुना है। एज एन फील्डिंग यूनिट आपको अच्छा काम करना पड़ेगा, 100% कमिटमेंट और 100% एफर्ट जो मैदान के अंदर आपको लगानी पड़ेंगे, तभी आपकी टीम यहाँ से जीत की और अग्रेसर हो सकती है। इस बार भी तगड़ा शॉट है, दो खिलाड़ियों के बीच में दरार, पावर प्ले का उठाया जाएगा फायदा, गेंद जाएगी सीधा लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर। बल्लेबाज जयेश मिलकर फायर मिलेंगे 4 रन। पाटिल के बल्ले से आपने आखिरी गेंद के ऊपर 4 रनों को देखा। अमित पाटिल जो बंड्या के नाम से मशहूर है,
लेकिन जयेश बेलकड़े जिन्होंने कमाल की बल्लेबाजी की है, 4 गेंदें और 11 का योगदान जिन्होंने अपने टीम के लिए दिया मैदान के अंदर। 2 में 5 का योगदान था अमित पाटिल का। चला, जिथे ज्या ग्राउंड मध्ये जी आपण एंट्री पाहतोय ना, जो एंट्री गेट आहे त्याच्या समोर ज्या गाड्या लावल्यात, त्या एंट्री गेटच्या समोरच्या गाड्या 2 व्हीलर असतील, रिक्षा असतील, त्या गाड्या आपण काढा, कारण की पाहुणे येत आहेत, त्यामुळे पाहुण्यांच्या 4 व्हीलर येण्यासाठी आपल्याला जागा पाहिजे। त्यामुळे जो एंट्री गेट आहे त्या एंट्री गेट समोर ज्या 2 व्हीलर आहेत, ज्या रिक्षा आहेत, त्या आमच्या जे प्रेक्षक मायबाप आहेत त्यांना माझी नम्रतेची विनंती आहे की ते आपल्या 2 व्हीलर आणि ज्या रिक्षा आहेत त्या आपण काढायच्या आहेत, कारण पाहुण्यांना येण्यासाठी आपण आता जागा बनवून द्यायची आहे। P1 की पहली ओवर का खेल मैदान के अंदर आपको समाप्त होता हुआ नजर आएगा। टीम की रन संख्या बनी है स्कोर कार्ड पर 16 रन अब तक हमने देखा है। विकेट नहीं गया, अपील अपील नहीं, अपील बिल्कुल की गई है अंपायर की तरफ। यहाँ से शुभम कदम जो आपको लाउड अपील करते हुए नजर आएंगे। डॉट गेंद की यहाँ से समाप्ति बिल्कुल हो चुकी है। ऐसा लगा शायद उन्हें एज लगी होगी, लेकिन लगी नहीं थी, अंपायर बिल्कुल बताएंगे। थर्ड अंपायर को रेफर किया है वाइड बॉल के लिए। चलिए, ऑन स्क्रीन के ऊपर हमारे थर्ड अंपायर आएंगे, चेक करेंगे वाइड बॉल है। गई है, जहां पे दूसरे ओवर का खेल मैदान के अंदर चल रहा है। यहाँ से आपको एक इकोनॉमिकल ओवर की जरूरत है, जैसा कमबैक दिलाया था वावेकर को गेंदबाज वसंत जाधव ने, ऐसा कमबैक करना पड़ेगा करण पाटिल को। टॉमेज लगा था इस बार, बैकवर्ड जोन में गेंद जाएगी, शॉर्ट फाइन लेग से डीप फाइन लेग बाउंड्री पर। लेजी क्रिकेट, ये बहुत खराब फील्डिंग है, लो स्टैंडर्ड ऑफ फील्डिंग जो यहाँ से आपको टीम देवलोली के माध्यम से देखने को मिल रही है। फील्डिंग एक ऐसा डिपार्टमेंट है प्रथमेश सर, जहाँ पे आपको हमेशा अच्छा काम करना पड़ता है। 2011 में जब हिंदुस्तान ने दूसरा वर्ल्ड कप जीता, तब सर महेंद्र सिंह धोनी, इनसे प्रेस कॉन्फ्रेंस में पूछा गया था कि इस वर्ल्ड कप में आपको आपका सबसे अच्छा क्या लगा, तो उन्होंने कहा था हमारी बैटिंग बॉलिंग तो ठीक ठाक हुई, लेकिन हमारी फील्डिंग जो सबसे अच्छी हुई है 2011 के वर्ल्ड कप में, और फील्डिंग का रोल हमें वर्ल्ड कप जिताने में बहुत इंपॉर्टेंट रहा था। ये प्रेस कॉन्फ्रेंस में सर महेंद्र सिंह धोनी इन्होंने कहा था, लेकिन जगह बनाई अमित पाटिल बंड्या के बल्ले से आया वार, गेंदबाज का किया शिकार और मैदान के बाहर भेजा गेंद को 6 रन। ये देखिए स्लोअर लेंथ वाली गेंद थी, गति परिवर्तन वेरिएशन का इस्तेमाल किया, उंगलियां फेरी थी गेंद के ऊपर, गेंद के पेस को वेरी किया था, कटर बॉल जो मैदान के अंदर डिलीवर्ड हुई है, कमबैक किया, वापसी करना आपकी सबसे बड़ी ताकत। करण पाटिल की है डॉट गेंद। एक और खराब गेंद थी, मौका दिया था, समय दिया था, पुल बनेगा पावरफुल सक्सेसफुल। अमित पाटिल बंड्या द मैन ऑन फायर, एक और 6 रन। जय सेवालाल वावेकर के कप्तान आइए टॉस करने के लिए। चलिए टीम वावेकर के कप्तान, आपको तुरंत यहां से मौजूद रहना है, टॉस किया जाएगा
गेंदे बची 13, जीतने के लिए मात्र 2 की आवश्यकता है। आसान सा मैच है टीम मोरिया 11 बोरगांव के लिए। अटैक करना चाहती है अमित पाटिल, जो MS धोनी स्टाइल में मैच को फिनिश करने का मंसूबा लेकर आई है, लेकिन डॉट गेंद की होगी समाप्ति। कहानी अभी भी बची है, पिक्चर अभी बाकी है, क्योंकि 2 ओवर की याद से होगी समाप्ति। 33 का करना है पीछा। मोरिया 11 बोरगांव की रन संख्या बनाई जाएगी स्कोर कार्ड के ऊपर 31 रन बगैर नुकसान। अभी भी एक भी विकेट को हासिल नहीं कर पाई है स्वर्गीय अजय 11 उसराई देवलोली, और उसी की वजह से यह मुकाबला आपको उनके लिए बहुत मुश्किल यहाँ से होता हुआ नजर आएगा। 12 गेंदें जीतने के लिए बनानी है मात्र 2 रन। प्रथमेश मोरे सर, टीम देवलोली की तरफ से बहुत सारी उम्मीदें थी। होम ग्राउंड और होम क्राउड जो यहाँ से टीम देवलोली को सपोर्ट करने के लिए आया था, लेकिन घर के मैदान पर मेजबान होने के बावजूद मेहमान उन पर पड़े हैं भारी, और मेहमानों ने अच्छा खेल दिखाया मोरिया 11 बोरगांव ने। 12 में अब 2 बनानी है। 12 में 2, ये नो बॉल है। अंपायर स्क्वायर लेग अंपायर का इशारा, नो बॉल। गेंद जाएगी सीमा पर। 4+1 मिलेंगे 5 रन। 5 का आया है पंजा, और मोरिया 11 बोरगांव ने मारा है जीत का पंजा, जिनको मिलेगी यहाँ से जीत। वेल डन, वेल प्लेड, कॉन्ग्रेचुलेशन एंड हार्ड लक, टफ लक, बेटर लक नेक्स्ट टाइम फॉर टीम देवड़ोली। मेजबान के सामने मेहमान पड़े हैं भारी, और इसके बाद होगा दूसरे राउंड का मैच, जिसका हम करेंगे टॉस। स्वर्गीय विकी 11 जय सेवालाल वावेगर के कप्तान, जिनको टॉस करने के लिए आना है, और उनके साथ साथ मोरिया 11 बोरगांव जिनको आना है टॉस करने के लिए। राहुल सर, 3 ओवर की ये मैच आपको यहां से बिल्कुल देखने को मिलेगी। 3 ओवर की ये मैच यहां से है, जहां पे एक तरफ मोरिया 11 बोरगांव जिन्होंने स्वर्गीय अजय 11 उसराई देवरोली को हराया, और उसके सामने होगी स्वर्गीय विकी 11 जय सेवालाल वावेगर जिन्होंने आई गारमाता कराड़ी खुर्द को हराया, और दोनों टीमें एक एक मैच जीतने के बाद आपको इस मैच में देखने को मिलेगी। चलिए वावेगर के कप्तान जल्दी आइए भाई, और मोरिया 11 बोरगांव के कप्तान भी जल्दी आइए। चलिए कप्तान भेजिए बोरगांव तुरंत। 3 ओवर की मैच, टॉस आपको करना है। मॅन ऑफ द मॅच, हा सावळ्याचे पॉल ऑक्टोबल आमचे संदीपजी माळी यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय। कोणत्या चेंडूवरती काय होईल हे कोणी सांगू शकत नाही, पण तो संदीप माळी कसे आहेत जे अंदाजे सांगतात कोणत्या बॉलवरती काय होईल, आणि ते पॉल ऑक्टोबल्स आमचे संदीपजी माळी साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं, आपलं स्वागत असेल आपण देतो। आणि मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक जाईल, मयूर पाटील सर सांगतील। जयेश बेलकडे बनतात या मॅचचे हिरो, अर्थातच मॅन ऑफ द मॅच। मी जयेश यांना विनंती करतोय की आपण मॅन ऑफ द मॅच साठी यावं। छोटा पॅकेट बडा धमाका। जयेश बेलकडे आमचे फार चांगले मित्र आहेत, ज्यांना आपण मॅन ऑफ द मॅच देतोय। 18 धावा त्यांच्या बॅट मधून आपण पाहिलेल्या आहेत। टॉस आपण करतोय, 3 ओव्हरची असेल मॅच। एका बाजूला कॅप्टन धीरज बेलकडे असतील, त्यांच्या विरोधात